मित्रांनो आज चोराड्याचं मैदान झालं आणि त्या चोराड्याच्या मैदानात आज एक नंबरचा मानकरी ठरलेला आहे हे वासरू. बघूया कुठल्या गावचं आहे, कारण आज भरपूर गाडीला स्पीड लागलं आणि आज एक नंबरचा मान पटकावला. कुठल्या गावचं वासरू आहे? विसापूर. आपल्या पुसेगाव शेजारी विसापूर आहे, त्या गावचं वासरू आहे. काय नाव त्याचं? कार्तिक. कार्तिक. म्हणजे मित्रांनो तुमच्या दावणीचं वैशिष्ट्य आहे, दुसरी ही वासरं आहे ती फेल जात नाही. ती का म्हणून फेल जात नसतील? नाही, आमचा एक मित्र आहे संदीप जाधव आंबडचं. हम्म. ते तिथं बघून घेते, ते शेट आणि आम्ही दोघ जण इथं बघतो वासराचं अधिकार कसं पळतंय काय होतंय. शेकंदाव तिकडं पळतो. मग ते आम्ही जरा बारकाव्यानं विचार करतो आणि वासर घेतो. आमची 5 वासर आहे ती एकदम टॉपला पळते त्यात. कारण माग पण दुसऱ्या वासराची बाईट घेतलेली मी, बादशा वासरू होता. माऊली 12-13 महिन्याचं वासरू आहे ते माऊली. त्याचं बी 2-3 गुलाल झालं ते आणल्यापासून. आणखीन एक बारीक आहे पवन, तो बी 13 महिन्याचा आहे वासरू. ते बी सुंदर पळतो, दुई खांदी एक नंबर वासरू पळते. आता वासरू घेताना काय बघतात त्यात क्वालिटी? क्वालिटी काय नाही, सेकंदावर किती आमचं शेट आहे का नाही निलेश कदम, ते काय करतात व्हिडिओ बघतात की बाबा किती पळते कसं पळते आणि त्याच्या हिशोबावर ती वासरू पास करतो. बाई आज काय जाणवलं वेगळं? पण आजचं वेगळं पण म्हणजे आज आम्हाला त्याला त्याचं अस्तित्व साध्य करून दाखवायचं होतं या मैदानात. आता नुकतंच पुसेगावचं मैदान झालं, त्या मैदानात जरा गाडी खाली सुट्टीला जरा लॉबी झाली. ते लॉबी होऊन आपण 2 टांग्याने निकाल घेतला होता. पण त्या आता तुम्हाला माहिती आहे बैलगाडी क्षेत्र कसं आहे ते. एका हारतीतने लगेच त्याला ट्रोल केलं जातं, लगेच त्याला काय पण बोललं जातं. त्यानं त्याचं पुढच्याच मैदानात त्याचा कमबॅक दाखवला. तो काय आहे ते त्यानं दाखवून दिलं आज एक नंबरचा गुलाल घेऊन. आणि आजच्या मैदानाची त्याची खासियत म्हणजे आज फायनल सारखा झाला आमचा. 9 नंबर तासावरून सकाळपासून कुणालाच गट पास पण झाला नाही, त्या तासावरून त्याने आज सेमी पास केलाय. ही त्याचं आज आम्हाला खूप त्याच्या विजयात आज हे वाटतंय. मित्रांनो खरं आहे बरं का, जर या बैलगाडी क्षेत्रात टिकून राहायचं असलं ना तर कायम गुलालात असेल तरच पायरा आहे, नाव आहे, चर्चा आहे. नाहीतर तुम्ही बॅकफुटला गेला की परत तुम्हाला कोणी विचारत नाही. हे खरं बोलला तुम्ही आता, ही सत्य घटना आहे. हो, ही सत्य घटना आहे. कारण की लगेच काय कशामुळे लॉबी झाली, कुणावर लॉबी झाली, असं भरपूर प्रश्न माणसांनी उपस्थित केले होते. पण आज त्यांनी पुढच्याच मैदानात तो काय आहे, तो काय करू शकतो, हे सगळं त्यानं सिद्ध करून दाखवलं. एका पराजयाने राज्याचं अस्तित्व संपत नाही, ते त्यानं आजच्याच मैदानात करून दाखवलंय. आजच्या मैदानात त्यानं पब्लिकने सेमी पास केला आणि गटाला 1 नंबर तासावरून पळाला होता. 1 नंबर पहिल्याच गटात पळाला होता 4 नंबर तासावरून, आणि सेमीला 9 नंबर तासावरून पळाला. हे पुढे मित्रांनो बघा, वासरानं आज कमाल केली आणि त्याचं अस्तित्व आज टिकवून ठेवायचा प्रयत्न केला. आज दाखवलं की मी 1 नंबरातला आहे आणि मी 1 नंबर करू शकतोय. हो, त्याने आज दाखवून दिलं तो काय करू शकतो, ते सर्व त्यानं आजच्या मैदानात दाखवून दिलं. त्याबद्दल आम्हाला खूप त्याचा अभिमान आहे. आज वासरू तुम्ही चॉईस केलं सगळ्यांनी, पण ते वाया गेलं नाही. आज त्याने ते दाखवलं की आपल्याला घेतलंय. आमचा अजित दादा आणि आमचे शेठ यांचा पूर्ण अभ्यासच असतो. एखाद्या तिकडून त्यांचे मित्र आहेत संदीप जाधव, त्यांनी जर एखादी व्हिडिओ पाठवली तर ते त्या व्हिडिओचा पूर्ण अभ्यास करून दोन्ही खांदी कसं पळतोय, काय पळतोय, किती सेकंदात येतोय, त्यांची रेस पार करतोय, हे सगळ्याचा अभ्यास करूनच आपण वासराची खरेदी करतो. आता आपल्या दावणीला 5 वासर आहेत, 5च्या 5 आता रोज गुलाला टॉपला पळत आहेत. मित्रांनो बघा, हा अभ्यास करायला पाहिजे, कारण अभ्यास नाही केला तर आपला तोटा आहे. कारण बरेच जण वासरं घेते ती, वासरं फेल जाते ती, निम्म्या किमतीत विकते ती आणि परत बैलगाडा क्षेत्राचा नाद काही जण सोडून देतात. त्यामुळं अभ्यास पूर्ण घेतलेली वस्तू कधी फेल जाणार नाही. हा, बरोबर. पूर्ण अभ्यास करून घेतलं पाहिजे. नाही तर आता एवढी कॉम्पिटिशन वाढली या क्षेत्रामध्ये, तुम्ही बघताय जरी गटाला जरी तुम्ही मार खाल्ला तरी तुम्हाला पुढच्या मैदानात पायरा करायला इतकी अडचण येईल. मग परत ते वायदे आलं, सगळं आलं, गाडी आलं, सगळं द्या, हे करा ते करा. त्यापेक्षा पूर्ण अभ्यास करून वस्तू मग घेऊन मग बैल पूर्ण तयार करून मग इकडं आणून तयार करून मगच तो मैदानात काढावा. नाहीतर आता इतकी कॉम्पिटिशन वाढलेली आहे की ह्या क्षेत्रात टिकून राहणं खूप कठीण आहे. अजून कोण बोलणार आहे का टीम मधल्या? आज गुलालानं माकलाय पूर्णपणे आणि गुलालाचा आनंद फक्त एक बैलगाडा मालक आणि ती सहकारीच सांगू शकते. फौजी आहेत आज, ते वर्षातून एकदाच येतात मैदानासाठी फक्त. ते आज खास काय सांगत चला आज म्हणजे कार्तिकचे एवढे फॅन्स फॉलोअर आहे की आता मी जिथे ड्युटीला आहे तिथे कम से कम ज्या दिवशी अड्डा असेल त्या दिवशी कम से कम मला
ऑफिसर पासून फोन येतात मला हा. की बाबा की कार्तिकचं काय झालं आज. हम्म. त्याचे कर्नल जेवढे म्हणजे आमच्या आर्मीचे मोठे अधिकारी आहेत त्यांच्या कर्नल रँकचे आहेत हम्म. ते सुद्धा फोन करतात. नाशिकचेच आहेत ते सुतार साहेब म्हणून आहेत. आता ते हैदराबादला आहेत पोस्टेड. पण काय झालं काय नाही म्हणजे आपल्याला जेवढं आपण गावाकडे आल्यानंतर कशी चर्चा असते बैलांची बाबा फौजमध्ये मध्ये यांना काय सुट्टीवाला कळते. पण मी एवढा व्हिडिओ बघतो यांचं म्हणजे पळायला कोण गेला गटापासून फायनल पावतं. टीव्ही मी अक्षरशः ह्या बैलासाठी खास मी घेतलाय. 48 इंची टीव्ही घेतलाय मी तिथं जबलपूरमध्ये टीव्ही घेतलाय. आणि प्रत्येक गटापासून ह्यांना खाली असतं पण मोबाईलला पडत जातो माझा मेसेज पहिला पडतो की बाबा का आज झालाय तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्हाला कसं कळलं असं कळलं म्हणलं एक म्हणलं त्यासाठी मी ड्युटी एक महिना जर 8 असला मेन 8 असला की मी 1 महिना ड्युटी एक्स्ट्रा लावतो पहिलीच की बाबा असं आहे बैलाचा आमचा लागले. पूर्ण मला विचारतो का असं म्हणजे एवढे काय ड्युटी चालले तुझ्या. म्हणलं बैलाचा फॅन्स फॉलो एवढा आहे म्हणजे नको एवढं फौजच्या तरी म्हणजे एवढं प्रेम आम्ही म्हणजे नवीन पोर असते ती काय झालं सर काय झालं तुमच्या म्हणजे बैलाचं काय झालं लगेच सगळे टोटली सांगते ती. म्हणजे एवढं म्हणजे कार्तिक साहेब एवढं प्रेम आहे आमचं लहानपणापासून म्हणजे जेव्हापासून खोंड आणलाय आपण तेव्हापासून नंबरातच आहे. पण बघा मित्रांनो सीमेवरचं रक्षण करत करत फौजी पण नाद करते. नाद असा तसा नाही मनापासून नाद करते. म्हणजे ह्यो शर्यतीचा नाद आहे ना ह्यो खरंच म्हणतात का नाही चांगल्या पण आणि वाईट पण आहे. ते आज तुमच्या यातनं कळतं की नाद जर मला म्हणजे अक्षरशः मी फौजमध्ये मी बैलांच्या मुळे आलोय. मी आता गावात पण माहिती आहे मला मी ह्याच्या आधीपासून म्हणजे बैल आमच्या ती पाहुण्यांची होती आणि गावातली बी होती. आता ह्यो मित्र आहे माझा माझा क्लासमेट आहे. ह्याला माहिती मी कुठल्या कुठल्या बैलांसोबत गेलो. आता तुम्हाला या क्षेत्रात माहिती पण नसेल तेव्हापासून बैल आम्ही पळवतोय. पण फौजमध्ये गेल्यापासून ते तुटलं. परत कार्तिक जसा आला आम्हाला दिसलं बाबा पहिल्या बैलातला हा एक. त्या काळात कुठली बैलातनी जायचा सोबत. त्या काळात एक साहेब म्हणून होता मायचा कोरेगावचा माय मोरे नाही मायचा साहेब मुंबईवालाच होता पण कोरेगावात असायचा बैल. मळ्या मोत्या होती आवडवाडीची बैल. बरोबर त्या बैलांची क्रेज आम्ही माळशिरस बारामती फलटण काटेवाडी भावतर गेलो. 7वी 8वीत सांगतोय घेऊन मी दप्तर टाकून जायचो. आम्ही दोघं पण अड्ड्यात आलोय म्हणजे ह्याच्या ह्यो भेटला आम्ही मी तर असतो सुट्टी असल्यावर काही विषयच नाही. पण ह्यो आज आला ते व्हायचं म्हणजे मन बघून आलं की बाबा आलाय जुना माणूस कोणतरी आलाय. खरं आहे मित्रांनो त्या काळात आम्ही पण जायचो कारण लहानपणीपासूनचा नाद आहे. म्हणतात ना बैलगाडी क्षेत्राचा नाद सुटत नाही. ती खरं आहे मध्ये बंदी आली पण पुन्हा एकदा सगळी जी जुनी होती ती पुन्हा एकदा ह्यात उतरली नाद करायला लागली. काय सांगचाल आज मित्रांनी सगळं मन मोकळं केलंय. काय पहिल्यापासून आमची दोस्ती आहे आणि कंटिन्यू आज पहिलाच योगायोगाचा दिवस असा म्हणजे की आम्ही दोघं आलो आज कार्तिकने 1 नंबर केला. म्हणजे सगळ्यांचंच प्रेम कार्तिकवरती आहे. पण आज जे पुशेगाव म्हणजे ते बॅड लक झालं होतं ते आज पुरं केलं कार्तिकने. सगळ्यांची इच्छा होती की कार्तिकने कमबॅक चांगला करावा तर आज त्याच्या स्वरूपात त्यानं आज 1 नंबर करून दिला आणि सगळ्यांचं समाधान झालं आमच्या. मित्रांनो ह्यांच्याकडे होतो आता शेवटचं काय सांगताल प्रेक्षकांना. आता नाव तर करायला लागलाय. नाही आता ह्याची एक खासियत मी तुम्हाला सांगतो आज कारण मी कॅमेऱ्यासमोर सांगणार नव्हतो पण ह्याची एक मला आवडती खासियत आहे त्याची. म्हणजे मी त्याचं नियोजन करतो पण मला आवडतं म्हणजे ज्यांनी ह्याला पायऱ्याला नाकारलंय का नाही त्यांची हा गाडी गटाला होईना सेमीला होईना ती मारतो गाडी. ही ह्याची खासियत आहे. म्हणजे मला त्याला जे नाकारतात त्याला जे ट्रोल करतात त्यांना तो त्याचं पळावर उत्तर देतो. मला त्यांना उत्तर द्यायची गरजच लागत नाही. ही त्याची मला खूप चांगली खासियत आवडते. आणि आजच्या बघितलं तर सेमीफायनल आपल्या फायनल मध्ये 1 नंबर तासावर बकासूर होता तो त्याचा गुरु मानतो. आम्ही पहिल्यापासून आपण सोन्या 50-50 केसरी मैदानात पळालो होतो तिथं आपण 1 नंबर केला होता. त्याच्या आधी बऱ्याच मोठ्या मोठ्या बैलांबरोबर पळालो पण जेव्हापासून बकासूर बरोबर पळालो तेव्हापासून खरं आम्ही चर्चेत आलो. त्यामुळे आजपर्यंत आम्ही आणि इथून पुढे कार्तिकचा गुरु म्हणून बकासूरलाच म्हणतो. आज गुरु शिष्यात चांगली लढत झाली पण बॅड लक झालं. बकासूरचं 1 नंबर तासावर होता त्यामुळे बॅड लक झालं. कार्तिकनं मधून होता चांगली गाडी पळाली आपली 1 नंबर झाला. मित्रांनो आपणही त्यांना शुभेच्छा करूया की जशी दावणीची आता सगळी वासरं नंबरात आहेत आणि गुलालात आहेत तशीच कायम गुलालात राहतील. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही पण तुमच्या चॅनल कडून आमची मुलाखत घेतली त्याबद्दल तुमचे पण खूप खूप आभार.